शेतकरी काय मागतोय देवाकडचं प्रपंचातलं मागतोय वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य ते म्हणतो खावे ल्यावे बरे असावे सदैव याची करी आव संसारिक तो देवाला म्हणतो देवा तू फक्त मला संसारातलं देत राह देवा मला तू देत राह बरं हाय तोपर्यंत तर दी तो म्हणतो पण मेल्याच्या नंतर सुद्धा देवा तुम्हाला काय दी तर स्वर्ग दे बरं का म्हणे हायतावर तर मागतोय पण मेल्यावर सुद्धा मागवतो त्याला म्हणायचं विषयी त्याला म्हणायचं प्रपंचिक बरं का मग अशा प्रापंचिक लोकांमध्ये विषय लोकांमध्ये आपण सुद्धा मोडतो बरं माझ्या सगळं म्हणलं तरी चालेल विठाला कारण भक्तीच्या वाट्यावर अनेक लोक लागले बरं का प्रपंचातले पण प्रत्येकाची भक्ती चालली कशासाठी तर स्वतःच्या गरजा पुरवण्यासाठी संसारातल्या कोणी देव मागत आहे का हो भक्ती करीत असताना देव कोणी मागत आहे का कोणी म्हणताय का तो माझा व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग कारण भक्ती चालली स्वतःच्या सुखासाठी मग देवाला कोणी मागत नाही कारण तो म्हणतो बायको माझी मुलगा माझा नाही का म्हणजे बाई म्हणते नवरा माझा सगळं माझं माझं म्हणते पण देवाला कोणी माझं म्हणताय का आतापर्यंत नाही म्हणत का प्रत्येकाच्या दारात गेले बरं का आपण थोडस जायचं प्रत्येकाच्या दारात गेले आणि काय म्हणायचे देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी पण लोक काय म्हणले देव न लगे आता महाराजांनी प्रमाण दिलं देव न लगे साठवणीचे रुंदले जागे जगद्गुरु तुकोबाराय हा जो देव तुम्ही घेऊन आमच्या दारात आलात ना तो देव ठेवायला आमच्याकडे जागा नाही बरं का म्हणले कोण म्हणताय तर विषयी लोक म्हणले बरं का त्यावेळेस ते लोक विषयी मध्ये मोडत येत विटायला मी सांगत होते मुद्दा आपला चालू होता भक्ती करणारे भरपूर आहेत बरं का कारण माऊली सुद्धा सांगत आस्तेची महापुरे ती कोट्यावरी पण पहिल्या तीराच्या प्राप्तीला माऊली म्हणजे फक्त एखादा जाईल का त्याला फक्त देव पाहिजे आता याच्यावर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते एक गाव होतं बरं का आपल्याला गावाचं नाव नाही घ्यायचं कोणते एक गाव होतं समजा कोणता गाव घ्या एक गाव होतं त्या गावामध्ये रात्रंदिवस देवाची भक्ती चालू होती बरं का एवढी भक्ती चालू होती सकाळी उठलं का पाठ काकडा दुपारी पण भजन पुन्हा 6 वाजता हरिपाठ संध्याकाळी परत कीर्तन रात्रंदिवस असा नित्यक्रम त्या गावामध्ये चालू होता बरं नारद मुनी सहज आपल्या आकाश मार्गाने चालले होते तर नारद मुनीचं लक्ष त्या गावावर गेलं बरं का नारद मुनीला एवढा आनंद झाला ते म्हणले काय भक्ती चालली राव म्हणले पाठ उठलं का काकडा दुपारी भजन संध्याकाळी हरिपाठ परत संध्याकाळी कीर्तन आनंद झाल्यामुळं नारद मुनी आकाश मार्गातून पुढे उतरून आले खाली त्या गावामध्ये आले गावात आले सगळ्या गावकऱ्यांना गोळा केलं एवढा आनंद झाला म्हणले राव काय तुमची भक्ती चालू आहे म्हणले तुमच्या भक्तीला मी आहे ना इतकं मला आनंद वाटला म्हणे मी तुमच्या भेटीसाठी आलो तर ते लोक म्हणले नारद मुनी तुम्ही कायम देवाजवळ असतात ना म्हणे ते म्हणले हा मग लोक म्हणले तुम्ही एक काम करा ना आमच्यासाठी तुम्ही त्या भगवंताला म्हणा ना का आम्हाला भेटायला ये म्हणून एवढे दिवस झाले रात्रंदिवस आम्ही त्याची भक्ती करतो अजून तेव्हा आम्हाला भेटला नाही बरं का पण आमचा निरोप द्या आम्हाला भेटायला ये म्हणून नारद मुनी म्हणले जरूर मी तुमच्यासाठी देवाकडे ही मागणी करीन म्हणले मग नारद मुनी तिथून निघे थेट कुठे गेले भगवंताजवळ गेले भगवंताला म्हणे असं असं गाव आहे देवा काय भक्ती चालली म्हणले तुझे रात्रंदिवस पाठ ध्यानात धरावर का पाठ काकडा दुपारी भजन
संध्याकाळी हरिपाठ परत संध्याकाळी कीर्तन. देव म्हणे नारदा खरंच असं चालू आहे का रे? म्हणे हा. म्हणे पण नारदा एक काम म्हणजे मला असं वाटतं बरं का, दिसतं तसं म्हणून जग फसतं, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं म्हणे बरं का नारदा. म्हणे देवा असं काय बोलता? स्वतः मी डोळ्याने बघून आलो, मी काय याच्या त्याच्या म्हणण्यावरून नाही आलो, स्वतः बघितलंय म्हणे, मी अनुभव घेतलाय. देव म्हणे बरं जाऊ दे म्हणे, आता तुझा लईच हट्ट चाललाय ना, येतो म्हणे मी, चल तुझ्या बरोबर. पण नारदा माझी एक आट आहे बरं का, मी त्यांच्या भेटीला येईन पण मी त्यांच्या गावात येणार नाही, त्यांच्या गावाच्या शिवेवर मी उभा राहीन म्हणे, आणि तू त्यांना माझ्याकडे घेऊन ये म्हणे मला भेटायला. नारद म्हणे चालन देवा, ते इतके व्याकुळ झालेले आहेत म्हणे तुझ्या दर्शनासाठी, तुझ्या भेटीसाठी. चल म्हणे. निघाले दोघं बी, भगवंत आणि नारद मुनी दोघं जण निघले. आले पुढं भगवंत गावाच्या शिवेवर येऊन उभे राहिले. म्हणे नारद आता एक काम कर, जाय म्हणे गावात सगळ्यांना निरोप दे का नाही का, मी आलोय म्हणे तुमच्या भेटीला, ज्या गोष्टीची ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने एवढे दिवस झाले वाट बघत होतात तो क्षण तुमच्या जीवनात आलाय म्हणे, चला आता घेऊन या म्हणे तुम्ही गावातल्या लोकांना. नारद मुनी गावात आले, सगळे गावातले लोक गोळा केले. चला म्हणे देव तुमच्या भेटीसाठी आलेत, चला देव तुमच्या भेटीसाठी आलेत. सगळे गावातले लोक निघले बरं का, सगळे गावातले लोक निघले. गावची लोकसंख्या होती 4001. किती होती त्या गावाची लोकसंख्या? 4001 लोकसंख्या होती. 4001 लोक पुढे निघाले गावचे देवाच्या भेटीला बरं का. मग देवाच्या भेटीला निघले. आता तुम्ही सगळेजण इथं जवळजवळ टोटल आषाढी कार्तिकीची वारी करणारे माणसं आहेत. मग त्यावेळेस जशी तुमची दिंडी निघाती का, तशी सगळ्या गावातल्या लोकांची दिंडी निघाली कुठं? भगवंताच्या भेटीला. आता तुम्ही सगळेजण दिंडीत जातात, तुम्हाला माहिती आहे. आता दिंडीत जाणाऱ्या लोकांसाठी मला वाटतं निघाल्यापासून तर माग येईपर्यंत 1 रुपया सुद्धा खर्च लागत नसेल बरं का. का तर तुम्हाला फुकट वाटणारे भरपूर लोक आहेत वाटणे. दादा मला म्हणत असते त्या पुण्यात तर आम्हाला बळत धरू वडीचे, माऊली 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 शिवाय तो आम्हाला कोणी बोलतच नाही म्हणे. एवढं खायला प्यायला म्हणे मरणाचं म्हणे किती का सेवा करतात का. लोकांना माहित असतं आपलं नाही जाणं झालं, पण हे देवाच्या भेटीसाठी चाललेत, यांची आपण थोडीफार सेवा केली पाहिजे. मग अशी त्या गावची दिंडी निघाली. लोकसंख्या किती होती मी सांगितली याच्या आधी? 4001 लोकसंख्या होती. निघाले, दिंडी निघल्यावर तुम्ही भजन करीत असताना काय भजन करतात म्हणा? ज्ञानदेव